Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a great joy. किती मोठा आनंद. Amen. आमेन. God really thinks of you all. देव खरोखर तुम्हा सगळ्यांचे विचार करतो. Amen. आमेन. I thank God मी प्रभूचे आभार मानतो that He has allowed me to see this year. की प्रभूने हे वर्ष पाहायची मला परवानगी दिली. One more year He अजून has एक वर्ष allowed me to see. अजून एक वर्ष पाहायची देवाने मला परवानगी दिली म्हणून मी देवाला धन्यवाद That's देतो. why I'm thankful to God. म्हणून देवाचे आभार मानतोय की अजून एक वर्ष प्रभूने पाहू दिलं. प्रभूला धन्यवाद. Amen. आमेन. And so yesterday I was so happy because we had a wonderful small prayer. काल Me, मी my खूप- wife and my daughter. काल मी खूप आनंदी होतो घरामध्ये कारण की काल माझा बर्थडे होता. खरा दिवस कालचा. मग घरात मी माझी बायको माझी मुलगी आम्ही मिळून प्रार्थना केली. And I thank God प्रभूचे मी आभार मानतो that He has allowed me to see this year. की देवाने हे वर्ष पाहायची मला परवानगी दिली. Amen. उसके किए हुए उपकारों को मैं कभी नहीं भूलूं. Amen. मैं कभी नहीं भूलूं. And I thank all of you आणि तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. for your love, तुमचं प्रेम, your prayers, तुमच्या प्रार्थना, your blessings, तुमचे आशीर्वाद, your commitment. तुमचे करार. You're standing strong next to me. माझ्या शेजारी तुम्ही जे खंबीर उभे आहात ते उभं राहणं. It's a great privilege to have people around you. सौभाग्य असतं अशी माणसं आपल्या अवतीभोवती असणं सुद्धा सौभाग्य आहे. Many people they die a lonely death. अनेक माणसं एकटं मरण मरतात. But I thank God. पण मी प्रभूचे आभार मानतो. Wherever I go, I meet our people. जिथे कुठे मी जातो तिथे मला आपले लोक भेटतात. आपल्या सभेला येणारे लोक भेटतात. I don't know them, but they know me. मी त्यांना ओळखत नसतो पण ते मला ओळखतात कारण ते मला पाहतात ते मला ऐकतात. And they are so joyful. आणि त्यांना एवढा आनंद होतो मला भेटल्यावर. And they always want to click a selfie with them. आणि नेहमी सगळ्यांना इच्छा होते की पास्टरांसोबत एक फोटो काढावा. That's why I have to dress up well. आणि म्हणून आता फिरायला जाताना सुद्धा व्यवस्थित कपडे घालूनच जायला लागतं मला. Before I used to be only well dressed in the church. अगोदर मी फक्त चर्च मध्ये एकदम अप टू डेट कपडे घालून यायचो. But then I told my wife, पण नंतर मग मी माझ्या बायकोला म्हणालो wherever we go, जिथे कुठे आपण जातो ना we have to dress up well. चांगले व्यवस्थित कपडेच घालून जायचं. Otherwise they will take a selfie and go home and the wives will ask, who is this? नाहीतर लोक सेल्फी काढतात आपल्या बरोबर आणि घरी जाऊन दाखवल्यानंतर ते लोक विचारतील हे कोण आहेत. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. You are not a failure. तुम्ही अपयशी नाहीये. You are not a failure. तुम्ही अपयशी नाही आहात. And that's what we are going to see today. आज आपण हेच बघणार आहोत. Jeremiah chapter 1 verse 5. इर्म्याचा पहिला अध्याय 5 वचन. सगळ्यांनी आता पवित्र शास्त्र उघडा, बायबल उघडा. वचन ऐकायच्या वृत्तीमध्ये सगळ्यांनी जिथे जागा मिळेल तिथे खाली बसून घ्या. इर्म्या 5:1. Jeremiah 1:5. इर्म्या 1:5. Before I formed thee in the belly, I knew thee, and before thou came forth out of the womb, I sanctified thee, and I ordained thee a prophet unto the nations. इर्म्याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 5 वचन. मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांकरता भविष्यवादी म्हणून नेमलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The Bible is not a religious book. बायबल म्हणजे एक धार्मिक पुस्तक किंवा धार्मिक ग्रंथ नाहीये. In fact, it is a book of pictures. तर बायबल एक चित्रांचं पुस्तक आहे. It shows you pictures. त्याच्यामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतात. Do you know तुम्हाला ठाऊक आहे that the Hebrew letters are in pictograph form? हिब्रू अक्षर चित्रांनी निगडीत असतात. In fact, most of the ancient manuscripts or ancient writing systems were originally written in a pictograph form. आणि अनादी कालापासून खरं म्हणायला गेलं तर जे काही लिखाण पूर्वजांनी केलेलं आहे ते चित्राच्या स्वरूपातच केलेलं आहे की एका अक्षराचं हे एक चित्र. Later it evolved into a word script. आणि मागाहून पश्चात मग फक्त अक्षर किंवा शब्द आला. Later on we just had letters. आणि मागाहून फक्त अक्षरं आली. But before, त्यापूर्वी in the beginning it was all in picture form. सुरुवातीला केवळ चित्रांशी निगडीत अक्षरं असायची. म्हणजे ए म्हटलं तर हे चित्र आणि ते चित्र म्हटलं तर ए असं.
You know, we can better remember pictures than letters. आणि अक्षरांपेक्षा चित्र आपल्याला चांगल्या रीतीनं लक्षात राहतात. Amen. आमेन. Pictures can never be forgotten. चित्र कधी आपण विसरू शकत नाही. पिक्चर, फोटो आपण कधी विसरू नाही शकत. Letters can be forgotten. अक्षर आपण विसरू शकतो. But pictures, they stay in our पण imagination. चित्र म्हणा किंवा फोटो म्हणा आपल्या कल्पनेमध्ये ते राहून जातं. That's why म्हणून. when we see the first Hebrew letter, Aleph, जेव्हा आपण पहिलं हिब्रू अक्षर बघतो अलेफ, Hebrew letter, the first letter is Aleph. पहिलं हिब्रू अक्षर आहे अलेफ And the picture form is आणि त्याला दिलेलं चित्र आहे an ox with two horns. एक बैल ज्याला दोन शिंग. It speaks about strength. शक्तीविषयी ते बोलतं. It speaks about leadership. अर्थातच ताकदीविषयी तो बैल बोलत आहे. नेतृत्वगिरी पुढारीपण म्हणजे लीडरशिप विषयी ते चित्र The बोलतं. power. सामर्थ्य, That's the ताकद, power of शक्ती, God. देवातलं सामर्थ्य. Say, आमेन. you can see the power of God. देवातलं सामर्थ्य तुम्ही पाहू शकता. The second letter is Bet. बेथ दुसरं अक्षर आहे हिब्रू भाषेतलं. Bet, it has a picture of a house, आणि बेथ मध्ये घराचं चित्र a आहे. square house एक असं चौकोनी घर, with one dot inside. त्याच्यामध्ये एक बिंदू आहे आत, That means somebody is inside. म्हणजे घरात कोणीतरी आहे असं. So the second is Bet, that is a house. बेथ दुसरं हिब्रू अक्षर म्हणजे घर. Amen. आमेन. And so these two are very important. हे दोन अतिशय महत्वाचे आहेत. God and the house. देव आणि घर. देवघर. God and us. देव आणि आपण. The first two alphabets are the most important. पहिली दोन अक्षरं किती महत्वाची आहेत, सगळ्यात जास्त महत्वाची आहेत. That's why your name has a picture. आणि म्हणून तुझ्या नावालाही एक चित्र आहे. Your name has a future with God. आणि तुझ्या नावाला देवासोबतचं एक भविष्य आहे. आमेन. Your parents have named you, but your name has a future with God. तुझ्या पालकांनी तुला नाव दिलं पण तुझ्या नावाला देवाकडचं भवितव्य आहे. So don't take your name lightly. तर तुमचं नाव तुम्ही हलक्यात घेऊ नका. When God made you, जेव्हा देवाने तुला घडवलं, निर्माण केलं, He made you with the picture. देवाने एक चित्र बनवून तुला निर्माण केलं. God saw you. देवाने तुला पाहिलं, Then He made you. मग देवाने तुला घडवलं किंवा निर्माण केलं. Without having you in mind, He cannot create you. तू देवाच्या मनात असल्याशिवाय देव तुला निर्माण किंवा घडवू शकत नव्हता. You are in the mind of तू God. देवाच्या मनात होता. And that's how He brought you forth. अशा रीतीनं देवाने तुला आणलंय या जगात. When an artist draws, he has something in his mind. एखादा कलाकार जेव्हा चित्रकारी करतो त्याच्या मनात काहीतरी ऑलरेडी असतं. A sculptor, when he carves, he has something in his mind. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्त्या कोरतो त्याच्या मनात ते ऑलरेडी आलेलं असतं. And according to his mind, he draws you. आणि त्याच्या मनात जे आलंय तद्नुरूप तो तुझं चित्र काढतो किंवा तुझी मूर्ती कोरतो. So you are not a failure when God made you. तर देवाने जेव्हा तुला निर्माण केलं तेव्हा तू काय अपयशी नव्हतास. When God made you, He made you as a success. देवाने तुला निर्माण केलं तर देवाने तुला यशस्वी असे निर्माण केलंय. When God made Adam and Eve, He saw them as a success. देवाने आदाम हव्वेला निर्माण केलं तेव्हा देवाने त्या दोघांकडे यशस्वी अशा रीतीनं पाहिलं. Yes, later we became a failure. अर्थात पश्चात आपण अपयशी झालो. But we are not a failure when we become the children of God. पण देवाची मुलं झाल्यानंतर आपण अपयशी होत नाही, राहत नाही. Because you return back to God. कारण आपण देवाकडे परत येतो. The whole world is a prodigal. संपूर्ण जग उधळ आहे. But every time they come back to God, पण ज्या दरवेळेला जो कोणी देवाकडे परत येतो they come back to their success story. ते आपल्या यशोगाथेकडे परत येतात. Amen. आमेन. So when God made Adam and Eve, तर देवाने जेव्हा आदाम हव्वेला निर्माण केलं they were already the richest couple in the whole world. अख्ख्या जगातलं सगळ्यात श्रीमंत तेच जोडपं होतं. There is no industrialist as rich as Adam and Eve. आदाम आणि हव्वे इतपत कुठलाही व्यापारी म्हणा किंवा बिझनेसमॅन म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा श्रीमंत नव्हता. एवढे ते दोघं श्रीमंत देवाने घडवले होते. Because God said, कारण देव म्हणाला have dominion over the whole earth. संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्य करा.
That is how powerful they were. एवढं सामर्थ्यवान, एवढे सामर्थ्यवान ते दोघे देवाने केलेले. So you are not a failure. तर तुम्ही अपयशी नाहीये हे डोक्यात जरा घ्या. But the moment they came in contact with the devil, पण ज्या क्षणाला त्या दोघांचा संपर्क सैतानाशी लागला, he made them a failure. सैतानाने त्यांना अपयशी केलं. Every time you leave the devil and come back to God, you become a ज्या success. दर वेळेला तुम्ही सैतानाला सोडाल, देवाकडे परत याल, तुम्ही यशस्वी व्हाल. Every time you cite the Bible, you become a success. ज्या दर वेळेला तुम्ही बायबलची बाजू घ्याल, तुम्ही यशस्वी व्हाल. Every time you come back to Jesus, you are a success. ज्या दर वेळेला तुम्ही येशूकडे परत याल, तुम्ही यशस्वी व्हाल, यशस्वी आहात आणि राहाल. Praise God. देवाला The धन्यवाद. problem is, that you have not seen your picture yet. समस्या ही आहे की तू तुझं चित्र अजून पाहिलेलं नाही. If you had seen the picture that God pictures about you, जे चित्र देवाने तुझ्या विषयीचं रंगवलंय, काढलंय, you will see that you have a crown on your head. ते पाहिल्यानंतर तुला कळेल की देवाने तुझ्या डोक्यावर मुकुट ठेवलाय. You have a scepter in hand. तुझ्या हातात राजदंड देवाने दिलाय You are seated on a throne with Him. आणि सिंहासनावर तू देवासोबत बसलाय. हे देवाने तुझं काढलेले चित्र तुझं पाहिलं तर तुला कळेल. Praise God. Amen. Who told you that sickness will kill you? तुला कोणी नाही सांगितलं आजार तुला ठार मारणार आहे? Who told you that you will be stranded in life? कोणी तुला सांगितलं का आयुष्यामध्ये तू आहे तिथंच राहणार आहे? कोणी Who भुसा told भरला? you that you will not progress in your life? कोणी सांगितलं तुला की तुझ्या आयुष्यात तुझी प्रगती होणार नाही, तू गेला, तू खलास? Who told you कोणी भुसा भरला that डोक्यात you will not have success in life? की आयुष्यात तुला यश मिळणार नाही? कोण बोललंय तुझ्याशी? Get into the mind of God. देवाच्या मनात या, घुसा Go and look at your real picture. आणि तुमचं खरंच चित्र देवाने काढलेलं बघा. Then you will know म्हणजे तुम्हाला कळेल what standing you have in Christ. काय ख्रिस्तामध्ये देवाने तुम्हाला स्थान देऊ केलेलं आहे. The real issue is खरी समस्या ही आहे that you are not looking at your real picture. तुम्ही तुमच्या खऱ्या चित्राकडे बघतच नाहीये. God showed up to Jeremiah and said, देवाने इर्म्याला दाखवलं आणि देव इर्म्याला म्हणाला, Before I formed you, तुझ्या आईच्या उदरात तुला निर्माण करण्या अगोदर, I knew you. तुझा गर्भ राहण्या अगोदर पासून मी तुला ओळखतोय. See, before formation came about, तुझा गर्भ तुझ्या आईच्या पोटात राहण्या अगोदर God said, I knew you. ते म्हणाला, मी तुला ओळखतो, तुझा फोटो मी काढून ठेवलाय. That means I have your photo. याचा अर्थ तुझा फोटो माझ्याकडे आहे After I had the photo, I made you. आणि तुझा फोटो माझ्याकडे मी काढून ठेवल्यानंतर मी तुला निर्माण केलं, घडवलं, जन्म दिला, आईच्या उदरात टाकलं. While you were still in your mother's womb, तुझ्या आईच्या ओटीपोटात तू असताना I ordained you already as a prophet. मी ऑलरेडी तुला संदेष्टा म्हणून नेमलेलं आहे. Your start to ending, that picture is in me. तुझा आधी, तुझा अंत, तुझा प्रारंभ, तुझा शेवट, ते चित्र, तो फोटो माझ्या डोक्यात ऑलरेडी आहे. I have written it मी लिहून ठेवलंय. that you shall be a success. तुझ्या विषयीचं लिखाण मी केलेलं आहे की तू यशस्वी होणार आहे You shall be a prophet to the nations. आणि राष्ट्रांसाठी तू संदेष्टा होणार आहे. So God has perfect everything. He has perfected everything about you even before you were formed in your mother's womb. तर तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर पासून देवाने तुझ्या विषयीचं सगळं परिपूर्ण केलंय. तू रडू नको. Even before you were born, you are a prophet. तुझा जन्मही होण्या अगोदर पासून तू संदेष्टा आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, even before you were born, you are a success. तुझा जन्मही होण्या अगोदर पासून तू यशस्वी आहेस. But the moment we are born, पण ज्या क्षणाला या जगात आपला जन्म होतो, we come to the standard of the world, या जगाच्या स्तरावर आपण उतरतो, the setup of the world, या जगाच्या सेटअपवर आपण उतरतो. आपली एंट्री जगात होते and we are listening to the devil. आणि सैतानाचा आपण ऐकायला लागतो And the real picture is forgotten. आणि खरा फोटो आपल्या विषयीचा आपण विसरूनच जातो. I lived without the real picture for the first 27 years of my life. माझ्या आयुष्याची पहिली 27 वर्ष माझा खरा फोटो जो देवाने काढलेला होता त्याच्याशिवाय मी राहिलो आणि जगलो. Everybody said you are a failure. सगळे मला म्हणायचे मी वयाचा 27 होईपर्यंत की तू काय वर यायचा नाही, तू अपयशी आहेस. Because कारण right from riches we came to poverty. धनसंपत्ती मधून आम्ही दारिद्र्यात आलो. My father had everything. माझ्या वडिलांकडे एकेकाळी सगळं वैभव होतं. But after he died, पण माझे वडील वारल्यानंतर we came and stayed in a one-room house. आम्ही एका खोलीच्या घरात राहायला आलो. And people used to taunt us. आणि लोक आम्हाला टोमडे मारायचे. I know one fellow. मला एक व्यक्ती ठाऊक आहे. He kept a name for us. त्याने आम्हाला एक नाव दिलं. It's a very weird name. विचित्र नाव. No meaning. त्या नावाला काही अर्थ नाही. Just a name. एक नाव त्याने आम्हाला दिलं. Gave us a phrase. आम्हाला एक नाव, एक म्हण करून टाकली आमची. And whenever he used to see us, he used to shout with that name. आणि जेव्हा केव्हा तो व्यक्ती आम्हाला बघायचा त्या नावानेच आम्हाला हाक मारायचा. And people used to laugh. आणि लोक हसायचे. But I
still don't understand why we used to get angry on him. पण तरी मला कळत नाही की आम्ही त्याच्यावर का चिडायचो. Because it had no meaning. कारण त्या नावाला काही अर्थच नव्हता. But that is how it was. पण हे असंच होतं ना. And we were brought up like that. आणि अशा पद्धतीने आम्ही वाढलो. आमचं संगोपन असं झालंय. A real picture was forgotten. खरा फोटो आमचा आम्ही विसरलो. But that picture was still in the mind of पण God. तो खरा फोटो देवाच्या मनात तरी होता. I forgot that real picture. मी विसरलो तो खरा फोटो. Nobody told me the real picture. कोणी मला माझं खरं चित्र सांगितलं नाही. But it was still in the mind of पण God. तरी माझ्या देवाच्या मनात ते होतं. At the right time, योग्य वेळेला God showed me the real picture. to देवाने me. मला खरं चित्र माझं दाखवलं. This is you, की Peter. पीटर तू हा आहेस. I have ordained you for this. मी तुला याच्यासाठी नेमलंय. जन्मच तुझा याच्यासाठी झालाय. Before you were formed in your mother's womb, I had selected you. तुझ्या आईच्या ओटीपोटात उदरात तुझा गर्भ राहण्या अगोदर पासून मी तुला निवडलंय. How can you ever fail? तुम्ही कसं अपयशी होऊ शकता. Jeremiah said, I'm just a child. इर्म्या म्हणाला मी फक्त एक लेकरू आहे. What did he say? काय म्हणाला. I'm just a child. मी एक लेकरू आहे. See, we बघा. still don't want the picture that God has of us. आपल्याला अजूनही देवाने आपलं काढलेलं चित्र नकोय. Even now, आता सुद्धा many people are not accepting the picture that God has about you. अनेक माणसं देवाने तुझं जे काढलेलं चित्र आहे ते स्वीकारायला तयारच नाहीयेत. No, this is me. की They नाही say. मी हा आहे असं म्हणतात. I'm sitting on the ash heap, मी राखेच्या ढिगावर बसलेला Grumbling बिचारा, always. कुरकुर करणारा, gossiping always, तक्रार आणि चुगल्या करणारा, fighting always. सारखं भांडणारा. This is me. हा मी. No, that is not you. नाही हा तू नाहीयेस. You are a different personality. तुझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. The Lord said, shut your mouth, Jeremiah. आणि प्रभू म्हणाला इर्म्या तुझं तोंड बंद कर. When you are in the presence of Jehovah, यहोवाच्या सहवासात तुम्ही आलात ना don't ever say, I cannot. की असं म्हणायचंच नाही की मला होत नाही मला जमत नाही. देवाच्या सहवासात बोलतोय तोंड जप. God said, देव बोललाय Jeremiah, whether you like it or not, इर्म्या तुला आवडो न आवडो मला नाही फरक पडत. you are going to fulfill everything that I have said. जे मी बोललोय तुझ्याविषयी ना ते सगळं तू पूर्ण करणार आहेस. Because this is the way I made you. तर अशा रीतीनेच मी तुला घडवलंय. Then God touched his mouth. मग देवाने त्याच्या मुखाला स्पर्श केला. God sanctified him. देवाने त्याला शुद्ध केलं. Many times, अनेक वेळेला God has to touch our mouth देवाला आपल्या मुखाना तोंडाला स्पर्श करावाच लागतो. because we कारण talk too much negative. या तोंडातनं आपण नकारात्मक फार बोलतो. We talk things that we are not. या तोंडातनं अशा गोष्टी आपण काही बोलून जातो की ज्या बोलायला नको आहेत. हे तोंड फार डेंजर आहे. What is killing the people is their mouth. आज लोकांना काय ठार मारतं. त्यांचं तोंड ठार मारतंय. And sometimes, कधी कधी even silent mouth kills your destiny. शांत तोंड सुद्धा तुझ्या आयुष्याच्या दिशेचा नाश करतं. When you speak positively, सकारात्मक रीतीने जेव्हा तू बोलशील your destiny is made. तेव्हाच तुझ्या आयुष्याची दिशा बनेल आणि घडेल. तोंड When- आहेत बोलायचं सकारात्मक. When you cover your mouth, your destiny also is covered. कधी कधी तुझं तोंड तू झाकून बसला तर आयुष्याच्या दिशा पण कायमच्या बंद होऊन झाकल्या जातील. Either we talk good or we talk bad. असं आहे एक तर चांगलं बोलायचं आहे नाही तर आपण वाईट बोलतो. Always talk good पण नेहमी चांगलंच बोल. because that is what you are. कारण तू तसाच आहेस. Amen. तुला तसंच बनवलंय. Jesus said, येशू बोलले does not the word says that you are God? देवाच्या शब्दात लिहिलंय ना की तुम्ही देव आहात. That's why you must watch what you say. आणि म्हणून तुम्ही जे बोलताय ते जरा सांभाळा. जपून काय बोलताय जरा लक्ष द्या. You are not a failure. तुम्ही अपयशी नाही आहे. God concluded your matter before you were born. तुझं जे काही मॅटर आहे तुझी जी काही बाब आहे ती देवाने तुझा जन्म होण्या अगोदर पासून निष्कर्षात आणून संपवली आहे. God has established your life before you were born. तुझा जन्मही होण्या अगोदर पासून देवाने तुझं जीवन स्थिर स्थावर केलंय. So wake up in the morning तर सकाळी उठायचं and chart the cause of your life. आणि आपल्या जीवनाचं जे कारण आहे ते बघायचं How? की कसं. Chart the course of your life by your mouth. आणि तुझ्या तोंडाद्वारे तुझ्या आयुष्याची सगळी धावपट्टी तू बोलायची. And that's what I do. अशा पद्धतीनं मीही करतो. I'm not an ordinary person. मी साधा व्यक्ती नाहीये.
In the name of Jesus. येशूंच्या नावात. God has a purpose in my life. देवाचा माझ्या जीवनात काहीतरी संकल्प आहे. When I wake up in the morning, जेव्हा सकाळी मी उठतो ना, I declare, त्याला मी घोषित करतो, this is the day the Lord has हा made. दिवस प्रभूने बनवलेला He आहे. has made for me. देवाने माझ्यासाठी हा दिवस बनवला आहे. Let me rejoice. मला आनंद करू दे. Let me be glad in मला Him. आनंद करून देवामध्ये राहू दे. This is the day of my breakthrough. माझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीचा आजचा दिवस आहे. This is the day of open doors. आणि माझ्यासाठी उघड्या दाराचा हा दिवस आहे. This is the day of increase. आणि माझ्या वाढीचा आजचा दिवस आहे. This is the day of abundance. आणि माझ्या विपुलतेचा आजचा दिवस आहे. This is the day of my opportunity. आजचा दिवस मला संधी लाभायचा दिवस आहे. There is enlargement before me. माझ्या समोर विस्तारितपणा मला दिसत आहे. I chart the course of my life in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात माझ्या आयुष्याची धावपट्टी अशा पद्धतीनं सकाळी उठून उठून बोलून मी रंगवून बाहेर पडतो. When I was working in the company, एकेकाळी कंपनीत मी कामाला असताना one day my brother would come to my house एक दिवस माझा जुळा भाऊ पॉल माझ्या घरी यायचा and then we used to make agreement prayer आणि आम्ही सहमत होऊन प्रार्थना करायचो गुडघे टेकून. and then we used to go to work. म्हणजे एक दिवस तो माझ्याकडे मी त्याच्याकडे असं कामाला जाण्या अगोदर आम्ही दोघेही जुळे भाऊ गुडघे टेकून प्रार्थना करून मगच कंपनीत जायचो. He was staying in the next building. आम्ही दोघेही शेजारीच राहिला होतो 2 बिल्डिंग मध्ये. And next day I used to go to his house दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी जायचो. and we used to make an agreement अशा prayer पद्धतीनं अग्रीमेंट प्रार्थना करूनच आम्ही दोघे भाऊ कामाला जायचो. and then go to work. त्याच्यानंतरच कामाला जायचो, कामाला जायची हिंमत करायचो. And that's how we were established. अशा रीतीने तर आमची जीवन स्थिर स्थावर झाली. पद्धत हीच आहे बेटा, काळाच्या ओघात बदलली आहे, नको बदलायला हवी आहे. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? Don't become lethargic with आळशी म्हणू God. नका. देवासोबत आळशी काय म्हणतो? These are the last days. हे शेवटचे दिवस आहेत, कळत नाही. Many things are happening which is contrary to the word of God. अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती अशा घडतात ज्या देवाच्या शब्दाच्या विरोधात आहेत. I want to get you back to the word. मला तुम्हाला देवाच्या शब्दात परत आणायचं आहे. I want to get you back to the narrow road. मला तुम्हाला त्या छोट्या रस्त्यावर परत आणायचं. रस्ता कुठे चुकताय? I want you to get back to Jesus. मला तुम्हाला येशूकडे परत आणायचं. कुठे चाललाय? No, but we are in Christ. नाही, आम्ही ख्रिस्तातच आहे. You don't know what will happen. तुला माहित नाही काय होणार आहे. In the coming days, I will speak to you. येत्या दिवसांमध्ये मी बोलीन तुमच्याशी. Amen. Amen. How can I come out of failure, Pastor? कशा रीतीनं मी अपयशातनं बाहेर पडायचं पास्टर? Have you seen a tree? तुम्ही एखादं झाड पाहिलंय? Its leaves are green त्या झाडाची पानं असतात हिरवी in 1 or 2 seasons, आणि काही 1-2 ऋतूत, and you're not very impressed आणि तुमच्यावर छाप पडत नाही मग त्या झाडाची. because that is the natural way a tree grows. कारण नैसर्गिक रीतीनं वाढणारं ते झाड असंच वाढतं. But पण if a tree is green all throughout the year, एखादं झाड जर तुम्हाला वर्षभर हिरवगार दिसलं if a tree is green even through drought, आणि एखादं झाड तुम्हाला दुष्काळात सुद्धा जर हिरवगार दिसलं, then it is something to watch out for. तर म्हणायचं की हे झाड बघण्याजोगं आहे बरं का. Because कारण that tree is very close to the waters. ते झाड पाण्याच्या फार जवळ आहे म्हणायचं. That tree is very close to the river. ते झाड नदीच्या फार जवळ आहे. And that's why म्हणून it does not require a season त्याला ऋतू लागत नाही to stay green. हिरवं राहायला. But all 365 days it is green. तर 365 दिवस ते झाड हिरवगार राहतं. And even if the fruits don't come, आणि जरी त्याला फळ आलं नाही in its season it will bear fruit. तरी त्याच्या ऋतूत त्याला फळ लागेल. But that tree will be green. पण ते झाड हिरवगार वर्षभर राहील. Praise कारण God. पाण्याजवळ आहे. A person who is green, जो माणूस हिरवागार असतो, one day he will bear fruit. एके दिवशी त्याला फळ लागेलच. एके दिवशी त्याला फळ येणार. When a branch is brown, एखादी फांदी जेव्हा ब्राऊन होते, चॉकलेटी रंगाची होते, forget it will ever bear fruit. त्याला कधी फळ येणार हे विसरा. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? कारण ऑलरेडी तो चॉकलेटी पडलाय. Just behind my house, माझ्या घरामागेच there is this Spicer College. स्पायसर युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे. And it's all barren there आणि behind. ती जमीन जी आहे ना ती सगळी वांझ आहे, उघडी आहे. But just behind my house, पण अगदी माझ्या घरामागे there are lush green trees, about 3 अगदी or 4 of them. हिरवीगार 3-4 झाडं आहेत. All throughout the year it is green. वर्षभर ती झाडं हिरवी राहतात. Why? का? There is no river around, जवळ नदी वगैरे नाहीये, yet it is green. तरी ती हिरवी राहतात. Why? का? Because there is a building there, कारण तिथे एक बिल्डिंग आहे, one huge building, मोठी बिल्डिंग, and they have a water tank over the building. आणि कॉलेजचीच बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग वरती एक वॉटर टँक आहे, पाण्याची टाकी आहे. And when the water gets filled there, आणि ती टाकी पाण्याने भरली ना there is an overflow pipe that is let out, की ओव्हरफ्लो व्हायचा पाईप त्यांनी एक काढून ठेवला आहे. and that water comes down, आणि ते मग ओव्हरफ्लो झालं, टाकी भरून झाली की ते पाणी असं खाली वाहतं. and all those 4 trees get water आणि ती 4 झाडं जी तिथे आहेत त्यांना सदोदित पाणी मिळत राहतं, कारण रोज ओव्हरफ्लो होतो. continuously.
रोज They are सारखं always green. आणि नेहमी ती झाडं हिरवीगारच आहेत. All other trees are dried. बाकी सगळी झाडं अवतीभोवती वाढलेली आहेत. Only those trees are green. पण ही 3-4 झाडं अगदी हिरवीगार आहेत. Praise God. कारण की तिथून सारखं पाणी पडत राहतं. And I have often told that watchman to just put it off because it keeps on falling. आणि कितीतरी वेळेला स्पायसर युनिव्हर्सिटीच्या त्या वॉचमनला मी सांगितलेलं आहे की ते ओव्हरफ्लो झालं की लगेच बंद करा, मोटर बंद करा, किती पाणी वाया जात आहे. But God is hearing the trees' prayer more than me. I पण think. कदाचित देवबाप त्या झाडांची प्रार्थना माझ्याहून जास्त ऐकत असेल की आम्हाला हिरवगार राहायचंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. Praise God. Amen. आमचा प्रॉब्लेम असा आहे की पाणी वाया जात आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. And those trees must be really hating me. आणि ती झाडं माझा खरोखर तिरस्कार करत असतील. ये बंगले में रहने वाला बंदा ही But ठीक नाही. all these 9-10 years that watchman has never listened. पण ही 9-10 वर्ष जे काही मी तिथे राहतोय त्या वॉचमननी कधीही माझं अगदी प्रामाणिकतेनं ऐकलं नाही. Somehow God is hearing the trees' हो, prayer. आणि त्या झाडांची प्रार्थना देव ऐकत आहे, हे खरं आहे. Amen. आमेन. And sometimes they put it off, but they take their own sweet time. आणि कधी कधी ते येतात मोटर बंद करायला, पण आता येतात आरामात. तुम्हाला माहिती आहे इथं कसं असतं. Praise God. आरा, But आरा. the trees are enjoying. पण त्या झाडांची मजा आहे. Say, झाडांना मजा येते की भले Amen. लेट आहे, लेटही आने दे. Bible says, बायबल म्हणतं you shall be like a tree planted by the rivers of water तुम्ही सुद्धा नदीच्या पाण्याजवळ लावलेली झाडं असाल that brings forth in its fruit in its season. की ज्या झाडाला ऋतूमध्ये फळ येतं आणि 24 तास ते अगदी हिरवगार असतं. Its leaf shall not wither. त्याचं पान वाळणार नाही. 365 days the leaf is green, 365 दिवस त्याची पानं हिरवीगार राहतील. but the fruit it will bear in its own पण season. झाडाला फळ मात्र त्या ऋतूतच येईल ज्या ऋतूत यायला लागेल. That's Psalm 1, स्तोत्र 1 Psalm 1, 1 to 3. स्तोत्र 1 ते 3 मध्ये हे लिहिलंय, मी बोललोय. He's not talking about tree, तो झाडांविषयी बोलत नाही. because further he says, कारण पुढे तो म्हणालाय whatever he does, he shall prosper. जो काही तो व्यक्ती करेल त्यात तो समृद्ध होईल असं लिहिलंय. He's comparing the trees, is the people with the trees. म्हणजे लोकांची तुलना तो झाडांशी करत आहे. God ordained it ever before you were born that whatever you lay your hands on must succeed. तुमचा जन्मही होण्या अगोदरपासून देवाने तुमच्याविषयी तुझ्याविषयी हे नेमून ठेवलंय की ज्या कशाला तू हात लावशील त्यात यश येणार You have to succeed. आणि तुला यश मिळायलाच पाहिजे. Where you go, that place has to become fruitful. आणि जिथे कुठे तुम्ही जाल, पाऊल ठेवाल, ती जागा सफळ व्हायला पाहिजे असं देवाने तुझ्याविषयी नेमलंय. Jesus said, if you go to anybody's house, proclaim peace in that house. येशू म्हणाले ना, ज्या कुणाच्या घरात तुम्ही जाल त्या घरात शांती घोषित करा. If they accept you in peace, your peace shall stay in that house. आणि शांतीनं त्या घरच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं तर त्या घरात कायमची शांती लागेल, नांदेल. कारण तुम्ही त्या घरात शांती पुकारून आलाय. मे पीस ऑफ गॉड बी अनटू यू. So हालेलुया. how dare you accept defeat? तर तुम्ही कसं काय बरं पराजय स्वीकारता? Say, पराजय स्वीकारायची हिंमत कुठून येते हो तुमच्यात? काय How? तो म्हणे बिलीवर? you be faithful to God. एक काम करा, बिलीवर झालेले आहात पण देवाशी जरा इमानी वागायला You शिका. are not a failure. तुम्ही अपयशी नाहीये. Even if you failed once, एकदा जरी तुम्ही अपयशी झाला असाल ना get up तरी उठायचं and keep on going. आणि पुढे जात राहायचं. Amen. आमेन. Because the enemy will do his work, कारण शत्रू त्याचं काम करणारच आहे. because that is his job. कारण ते शत्रूचं काम आहे. If he doesn't do his job शत्रूनी त्याचं काम केलं नाही, of going against you, तुमच्या विरुद्ध जायचं, he is not Satan. तर तो शत्रू सैतान नाही असं म्हणावं लागेल. He is Satan because he goes against तो you. सैतान आहे कारण तो तुमच्या विरुद्ध जातोय. If he doesn't go against you, he is not Satan. तो तुमच्या विरुद्ध गेला नाही तर तो सैतान नाही असं म्हणावं लागेल. If he doesn't go against you, there is no longer any enemy to contend with. तुमच्या विरुद्ध तो गेला नाही तर असं म्हणावं लागेल की तुला कोणी शत्रूच नाहीये की जो येऊन तुला विरोध करतो. But Jesus said, पण येशू बोलले, the thief has come to steal, kill and destroy. चोर या जगात आलाय लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचा नाश करायला. But I have come to give you life पण मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला and life in आणि abundance. विपुल जीवन द्यायला. Not a meager life, a normal life, but a supernatural life. एक साधारण थोडंसं जीवन नाही, एक अलौकिक आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Amen. आमेन. Not to be on the lowest rung, but on the top rung. की तुम्ही अगदी खालच्या क्रमांकावर नकोय, तुम्ही वरच्या क्रमांकावर पाहिजे. Amen. Amen. You draw close to God. एकच करा, गोंधळ करू नका, देवाच्या जास्त जवळ या. You live near the living waters. आणि जिवंत पाण्यापाशी मुक्काम ठोका, घराचे पत्ते करा. Come regularly to church. नियमितपणे चर्चला या. Hear the word of God. देवाचं वचन ऐका. Apply it in your life. ऐकलेलं जीवनात वापरा. It's very simple living. फार साधं जगणं आहे बेटा, आहे सोपं सरळ आणि साधं.
इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड Jesus said, येशू बोलले my yoke is the easiest. माझं जोखड सगळ्यात सोपं आहे असे येशू म्हणाले. Yes. काही त्याच्यामध्ये गुंता नाहीये. आपण करून ठेवतो गोष्ट वेगळी. It's so hard for the adversaries. विरोध्यांना किती अवघड, They have a tough time. त्यांना फार अवघड जातं. But for us it is not. आपलं म्हटलं तर आपलं असं नाहीये. Amen. आमेन. The Bible says बायबल म्हणतं that God wants to bless each one of us. देवाला आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करायचंय. Don't always factor on the doctor's report. आणि नेहमी डॉक्टरांच्या रिपोर्ट वरती ध्यान लावून मनन करत बसू नका. Don't always factor on your neighbor's report आणि about नेहमी you. शेजारी तुमच्याविषयी काय बोलतात त्याच्यावर सुद्धा एवढं ध्यान धरून बसायची गरज नाही. Factor on God's report. तर देव तुझ्याविषयी काय बोलतो त्याच्यावर ध्यान धर Get to your original picture. आणि तुझ्या मूळ चित्राकडे परत ये. Have you seen your old picture तुम्ही तुमचे जुने फोटो कधी पाहिलेत? before you came to the Lord? प्रभू येशूकडे तुम्ही येण्या अगोदरचे तुमचे फोटो तुम्ही पाहिलेत? I never saw it, मी नाही पाहित, and I don't want to see मला नाही बघायची, because it is so dangerous. कारण भयानक आहेत, भयानक आहेत. Some of अच्छे you, नहीं you must have seen 3-4 buttons open. तुमच्यातल्या काहींनी बघितले असतील समोरची 3-4 बटणं उघडी, तुमचा ट्रेडमार्कच No glory on the face. चेहऱ्यावर 12, Say, वैभव नाही म्हणजे 12. after you came to the Lord, आणि प्रभूकडे आल्यावर मात्र your things are changing. चेहरा बदलला, आपोआप बटणं बंद झाली. I don't even want to see my old pictures. मला ना माझे जुने फोटो बघायला आवडतच नाही. I want to see the latest. मला माझे आत्ताचे असे नवीन नवीन फोटो Because I am being changed from glory to glory. गौरवातून गौरवाकडे मी बदलत चाललोय. Praise God. देवाला धन्यवाद. We are getting younger and younger. तरुण आणि तरुण होत चाललोय आम्ही. Though the outside is perishing, जरी बाहेरच्या देहाचा नाश होत चालला, inside is becoming younger and younger. आतून आमच्या एवढे जवान कोणी नाही. Praise देवाला God. धन्यवाद. You must begin to factor who you are in Christ. तसं ख्रिस्त येशू तुम्ही कोण आहात त्याच्यावरती जरा जास्त लक्ष लावा Don't join the rest. आणि बाकीच्या मध्ये भाग घेऊ नका. All those who talk about curses. जे लोक शापांविषयी बोलतात त्यात तर भाग घ्यायचाच नाही. Who can call you cursed when God has blessed you? अरे कोण तुला शापित म्हणणार आहे जेव्हा देवाने तुला आशीर्वाद दिलाय? Christ has redeemed us from the curse of the law. ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिलाय That the blessings of Abraham should come upon us. की अब्रामाचे आशीर्वाद आपल्यावर उतरावेत. संपलं. You are blessed means anywhere you go, if that place is cursed, it will turn into a blessing. तुम्ही आशीर्वादित आहात म्हणजे ज्या कुठल्या जागी तुम्ही जाल आणि ती जागा शापित असेल तर तुमच्या पायी आशीर्वादित होईल कारण तुम्ही आशीर्वादित आहात. And because of you, the things will change in their home. आणि तुमच्यामुळे त्या घरात गोष्टी बदलतील असायचा अर्थ आहे. The moment Jacob entered Laban's home, that house was blessed. ज्या क्षणाला याकोब लाबानाच्या घरात गेला ते घर आशीर्वादित झालं. And Laban says, please don't leave my house. आणि लाबान याकोबाला म्हणाला प्लीज माझं घर सोडून जाऊ नको हा. Because of you, I am blessed. तुझ्यामुळे मी आशीर्वादित झालोय, माझं घर नको सोडू. Potiphar said, पोटीपर म्हणाला Joseph, stay in this house. योसेफा माझ्या घरात राहा, Because of you, I am blessed. तुझ्यामुळे मी आशीर्वादित झालोय. Abimelech said, Abraham, don't leave this place. अभिमलेक अब्रामाला म्हणाला अब्राम ही जागा सोडून जाऊ नको, We are blessed because of तुझ्यामुळे you. आम्ही आशीर्वादित झालोय. Praise God. देवाला धन्यवाद. All kinds of blessings will come when a believer goes with the right image of himself. सगळ्या पद्धतीचे आशीर्वाद येतील. एखादा बिलियर माणूस देवाने त्याच्याविषयी रंगवलेल्या चित्रानुरूप जर गेला तर. Bible says बायबल म्हणतं ना in 2 Corinthians 5:17, 2 करिंथ 5:17, if any man is in Christ, जर कोणी माणूस ख्रिस्त येशूत आहे he is a new creation. तो नवीन निर्मिती आहे. All things are past. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, Behold, all things have become पहा सर्व new. गोष्टी नवीन झालेल्या आहेत. You are a brand new species. तुम्ही नवीन कोरी जात आहात. This species or this personality has not existed before. आणि ही जात किंवा हे असं व्यक्तिमत्व अगोदर कधीही नव्हतं, No. अस्तित्वातच नव्हतं. This formation took place after you believed in Jesus. येशू ख्रिस्तावर तू विश्वास ठेवल्यानंतर तू हा असा झालाय आणि घडलायस. Amen. Amen. What the devil has against you is your ignorance. आणि सैतान तुझ्या विरुद्ध काय धरतो माहितीये? सैतान तुला अजाण ठेवतो. Say, but when you know the truth, पण सत्य तुला कळलं ना the truth shall set you free. की सत्य तुला मोकळं करेल. So meditate on the word of God. तर देवाच्या शब्दांवर मनन करा. Eat the word of God. देवाचा शब्द सेवन करा. Digest the word of God. सेवन केलेला शब्द पचवा. Amen. आमेन. Bible says बायबल मध्ये लिहिलंय the righteous will have many persecutions, नीतिमान माणसांचे छळ अनेक असतील, but पण God will deliver him out of it all. देव त्या सगळ्यातून त्याला बाहेर काढेल.
out of it all. त्या सगळ्यातून देव त्याला बाहेर काढेल. Not when you go to heaven, ज्या स्वर्गात जाऊ तेव्हा नाही, even here. इथे असताना सुद्धा Amen. त्रास होतील, चिमटे बसतील, पण देव बाहेर काढेल. So when afflictions begin to come, तर जेव्हा केव्हा काही त्रास आणि दुःख तुमच्या जीवनात येऊ लागेल and they are many, आणि समजा ते त्रास आहेत अनेक, just know एक जाणा it has an ending. ह्याचा अंत होणार आहे It has an expiry date. आणि याला एक्सपायरी तारीख आहे. हे सगळं संपणार आहे. Amen. Amen. The Lord will deliver you from it all. प्रभू त्या सगळ्यातनं तुम्हाला सुटका देईल. That means you are coming out. याचा अर्थ तुम्ही बाहेर येत आहे. That means you are coming out. याचाच अर्थ तुम्ही बाहेर येत आहे. Say, I'm coming out. म्हणा मी बाहेर येत आहे. Out of my debts, माझ्या कर्जातनं बाहेर येत out of my आहे. sickness, माझ्या आजारातनं बाहेर out येत of my आहे. trouble, माझ्या त्रासातनं बाहेर out येत of my आहे. pain. माझ्या वेदनेतनं बाहेर येत आहे. बोला I'm coming बोला out. मी बाहेर येत आहे म्हणा. I'm coming out. मी बाहेर येत आहे. The बोला. Lord will deliver you from it all means I'm coming out. आणि देव तुला त्या सगळ्यातनं बाहेर काढेल म्हणजे मी बाहेर येत आहे. And there is nothing the devil can do about it. आणि सैतान त्याविषयीनं काही करू शकणार नाही. He's only going to watch me from far. सैतान फक्त लांबून मला बघेल And he cannot do anything. आणि सैतान काहीही करू शकणार नाही. Let him bring his best against me. आणि सैतानाला आणू दे माझ्या विरुद्ध सगळ्यात चांगलं चांगलं जे काही करायचं असेल त्याला विरोध. It will not work against me. माझ्या विरुद्ध चालणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You are coming out तुम्ही बाहेर येत आहे of everything सगळ्यातनं that is not of God. जे देवाकडचं नाहीये त्या सगळ्यातनं तुम्ही बाहेर येत आहे. Praise God. देवाला I धन्यवाद. don't know about others. मला बाकीच्या लोकांचं माहित नाही. What's happened? Something happened? Huh? Somebody Sorry? say, okay. Yes, yes, yes. You are coming out. तुम्ही बाहेर येत आहे. God has great plans for you. देवाच्या योजना तुमच्यासाठी महान For आहेत. each one of you, God तुम्हा has great plans. प्रत्येकासाठी देवाची योजना महान आहे. God says ते बोललाय in Jeremiah 29 verse 11, इर्मिया 29 त्यातलं 11वं वचन. For I know the thoughts that I think about you, जे विचार मी तुझ्याविषयी करतो ते विचार मला ठाऊक आहेत. the thoughts of peace. माझे विचार तुझ्यासाठी शांतीचे आहेत. I've got great plans for you, माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत. not to do wicked, दुष्टाईच्या नाहीत, but to give you hope and future. तर तुला आशा आणि भविष्य द्यायच्या योजना आहेत. Say, Amen. God has already got you in His mind. देवाच्या मनात तू ऑलरेडी आहेस. He has created you for a success. देवाने तुला यशासाठीच घडवलंय, He has a निर्माण केलंय. wonderful plan for you, देवाची योजना तुझ्यासाठी सुंदर आहे and He had purposed it. आणि देवानेच तो संकल्प केलाय. Not today, आज नाही, in the past. भूतकाळात He has already purposed ऑलरेडी संकल्प केलाय देवाने that तुझ्यासाठी Peter will come up की in life. पीटर वर येणार आयुष्यात Peter will walk with his head high, आणि पीटर त्याचं मस्तक उंच करून चालणार and he will prosper. आणि पीटर समृद्ध होणार. Same thing about you all. तसंच तुमच्याविषयी सुद्धा आहे. Don't have a small picture about you. छोटस चित्र काढून ठेवू नका स्वतःचं. Regardless of what you were before, आणि बाकी तुम्ही अगोदर काही असाल कसेही असाल. before we met the Lord, we were nothing. प्रभू येशूंना भेटण्या अगोदर आपण काहीच नव्हतो. Forget about what you could have done before. आणि अगोदर तुम्ही काय करू शकत होता ते सगळं आता विसरा. Forget about who cheated you when. आणि कोणी तुम्हाला कधी फसवलं तेही सोडून टाका. Forget about your past. तुमचा भूतकाळ सोडा आता. I mean, our past was horrible. आपला भूतकाळ भयानकच होता हो. It was not good. आपला भूतकाळ कुठे चांगला होता. Without God, there is no future. देवाशिवायचे भूतकाळ चांगले नसतातच आणि देवाशिवाय भविष्यही नाही. Without God, you have only the past. देवाशिवाय फक्त भूतकाळ आहे. Yes. जो That's चांगला why नाही. if you see the worldly people, they only think about the past. आणि म्हणून जगिक लोकांना पाहिलं तर कळतं की ते नुसतं भूतकाळाचा विचार करत बसतात. My past is washed away माझा भूतकाळ धुतला देवाने. by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात धुतला. Everything is gone. सगळं गेलं, भूतकाळातलं धुतलं गेलं. Those things we did it ignorantly. आणि अजाणतेनं ज्या काही गोष्टी भूतकाळात केल्या त्या देवाने येशूच्या रक्तात धुतल्या. Now we are brand new. आता आपण नवीन कोरे. Our life starts now. आता जीवन आपलं सुरू होतं. Praise देवाला God. धन्यवाद. His plan and purpose for you is good. देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. Irrespective of your failure. आणि बाकी तुम्ही कितीही जरी अपयशी झालेले असाल तरी सुद्धा God doesn't see you as failure. देव तुला अपयशी बघत नाही रे. See, He sees that there is a certain season that has come in your ते life. बघतो की काही एक विशिष्ट ऋतू काही काळ तुझ्या जीवनात आता आलाय का आलाय. And God knows आणि देवाला ठाऊक आहे you will come out of की it. तू यातनं बाहेर येणार आहेस. And by His grace you will come out आणि of it. देवाच्या कृपेनं तू यातून बाहेर येशील. And what is important is आणि जे महत्वाचं आहे ते हे आहे your present status in the Lord. की सध्याला तू प्रभूत कसा आहेस. And not the past failures. आणि भूतकाळातलं तुझं अपयश नाही रे. Today. आज तू प्रभूत कसा आहेस. Today. आज Amen. आज You know, the prodigal son wasted away
everything of the father. उदया मुलाने बापाचं सर्वस्व वाया घालवलं I mean, actually, it's not his father's, it was his. आणि वडिलांचा नाही, तो वाटा त्याचाच होता, तो त्याने वाया घालवला. When you go out of the father's house, you are at a loss, not the father. बापाचं घर सोडल्यावर नुकसान बापाचं नाहीये, नुकसान तुझं आहे. Because the father did not give his share, he gave his son's share कारण to him. बापाने बापाचा वाटा त्याला दिला नव्हता, बापाने त्या पोराचाच वाटा त्याला देऊ करून पाठवून दिलं So होतं. he wasted his own share of his father's inheritance. तर त्या मुलाने त्याला जो वाटा बापाच्या वतनातनं मिळाला तो वाया घालवला. And so now, आता he has nothing काहीच नाही त्याच्याकडे which he can call of his own. ज्याच्याविषयी तो म्हणू शकेल की हे माझं स्वतःच आहे. So what he can do now? मग आता तो काय करणार? Get back to God, काही father. नाही, बापाकडे परत येणार. Get back to the father. बापाकडे परत यायचं. The father has plenty. बापाकडे भरपूर आहे. Even if he has given half his share, he still has plenty. बापाने अर्धा वाटा जरी मुलाला देऊन टाकला असेल तरी तो बाप आहे, बापाकडे भरपूर आहे. And he repented and came back home. आणि मग पश्चाताप करून तो उधळा मुलगा बापाकडे परत आला. And he got his plenty back. आणि त्याला त्याची भरपुरी परत मिळाली बापाकडे परत आल्यावर. But that was not his portion, पण तो त्याचा वाटा नव्हता, his father's portion. बापाचा वाटा होता. That's why all his life he was only thanking his father. आणि म्हणून आयुष्यभर त्याने आपल्या बापाचे आभार मानले. Today what we got is the portion of Jesus Christ. आज येशू ख्रिस्तांचा वाटा आपल्याला मिळालाय. Say, हे आपण कमवलेलं नाही, हे येशूनी दिलेलं आहे. what Jesus got is our sickness, our disease, our sins. आणि बदलीत येशूला काय मिळालं? आपलं पाप, आपले आजार आणि आपली रोगराई. Yes. हा असा व्यवहार झाला बेटा. He took it all येशूने हे सगळं आपलं नेलं and he gave his riches to आणि us. त्यांची धनसंपत्ती आपल्याला देऊ केली. Praise God. देवाला So धन्यवाद. this parable is to teach us हा दाखला आपल्याला हे शिकवतो that our past has no effect in our future. की आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या भविष्यावर होत नाही. As far as you have repented of your हा, sins जोवर तुम्ही पश्चाताप करून येशूंकडे परत याल तर बरं and का. returned back to God. पश्चाताप करून देवाकडे परत आलात तर बदलेल सगळं. Amen. आमेन. Have you failed before? अगोदर तुम्ही अपयशी झालाय का? You can still rise. अजूनही तुम्ही उठू You शकता. can still enter into his fullness. अजूनही तुम्ही उत्कर्षाला येऊ शकता, त्याच्या संपूर्णतेत प्रवेश करू शकता. God's door देवाचं दार is not a wooden door. काय लाकडी दार नाहीये. You know the veil तुम्हाला माहितीये तो पडदा which divided the holy place from the most holy place. ज्या पडद्यानं पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान हे वेगळं केलं. It had no lock and key. तिथे काही कुलूप कडी नव्हती, Just a curtain. फक्त एक पडदा होता. You can just lift it up and enter. तो पडदा सरकवून आपण आतवर जाऊ शकतो. That's बस. how easy God has made for us. एवढं सोपं देवाने आपल्याला देवाजवळ येणं केलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. You will never be a failure. कधीच तुम्ही अपयशी होणार नाही. Your past failure is not a final bus stop. तुमचं भूतकाळातलं अपयश म्हणजे सरते शेवटचा निर्णय नव्हे. Amen. आमेन. Nothing will stop your progress. तुझी प्रगती कुठल्याही गोष्टीनं थांबणार नाही. Nobody can stop your progress. आणि कोणी तुझी प्रगती थांबवू शकत नाही. तू पुढेच जाणार If आहे. somebody can stop your progress, that progress has not come from God. आणि जर तुझी प्रगती कोणी थांबवू शकला तर म्हणायचं ती तुझी प्रगती देवाकडनं आलेली नव्हती म्हणून थांबली. Praise God. आमेन. शहाणे आहोत आपण, समजून घ्यायच्या गोष्टी. You cannot get back your sickness if Jesus has healed you. येशूंनी तुला बरं केलं असेल तर तो आजार तुला परत होणार नाही. फिनिश्ड. If it has come back, then it is not Jesus who healed तो you. आजार जर परत आला असेल तर म्हणावं लागेल की येशूंनी तुला बरं केलेलं नाही. Praise God. पण येशूंनी तुला बरं केलं असेल तर तो आजार तुला शिवायला परत कधी येणार नाही. Never. कधी नाही, कधी नाही, कधी नाही. The blessings of the Lord makes one rich देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात, and he adds no sorrow to it. सोबत दुःखाची जोड तो लावत नाही. Minus the sorrow he gives. दुःख Pure विरहित blessings. दुःख विरहित आशीर्वाद देव देतो, शुद्ध निखळ. The world will give you blessings, but it will add lots of percentage of sorrow. जग तुम्हाला आशीर्वाद देईल पण त्यामागे खूप सारे टक्के दुःखही घालेल. Amen. आमेन. People give, लोक देतात but there are many things behind their पण mind. लोकांच्या देण्यामागे मनात बरंच काही असतं. When my God gives, पण माझा देव जेव्हा देतो he gives with a clean heart. मोकळ्या मनाने स्वच्छ हृदयाने देतो. Praise God. की याच्या मागे काही धागे दोरे नाही बेटा, घे आणि सुखी राहा. Praise God. Amen. Enjoy, he says. मजा कर देव म्हणतो. Amen. Amen. You know, Saul, शौल he was a religious Jew, शौल एक धार्मिक यहुदी माणूस a होता. Pharisee of the Pharisees, पुरुषांचा पुरुषी अव्वल, circumcised on the 8th day, सुनता झालेला जन्माच्या 8व्या दिवशी, Hebrew of the Hebrews, हिब्रूंचा हिब्रू a persecutor of the church. आणि चर्चचा छळ करणारा माणूस. But he called himself blameless under the law. पण त्याने नियमशास्त्राखाली स्वतःला निर्दोष असं म्हणून घेतलं. Yes. Oh. 1 Timothy
1:12 to 17. You can एक read it. तिमोथी 13 12 ते to 17. 12 ते 17. एक तिमोथी 1. 1 12 ते 17. Say, एक तिमोथी पहिलाच अध्याय 12 ते 17. he called himself the perfect Jew, त्याने काय केलं, स्वतःला परिपूर्ण यहुदी असं म्हणवलं best Pharisee, की मी अगदी उत्तम असा परुषी आहे, blameless under the law, मी निर्दोष आहे, नियमशास्त्राखाली माझ्यावर काही दोष ठेवले जाऊ persecuted शकत the नाही. church. चर्चचा छळ करणारा बर का. but But- yet we see his hands were red with blood, तरी आपण बघतो त्याचे हात रक्ताने माखलेले होते, लाल. blood of the saints. संतांचं रक्त लागलेले त्याचे हात. He wounded and maimed many people. अनेक लोकांना Many त्याने, Christians. अनेक ख्रिश्चन लोकांना त्याने त्रास देऊन जखमा दिल्या. Yet तरी he thought he was doing right. त्याला असं वाटायचं की मी बरोबरच करत आहे. That's what today's world thinks. अलीकडच्या जगात पण लोकांना असंच वाटतं. For religion's sake, they can kill you and they will still think that God is pleased with them. धर्माखातर तुमचा खून करून टाकतील आणि म्हणतील की नाही, देव माझ्यावर प्रसन्न आहे. Say, but that is not true. पण असं हे बरोबर नाही, हे खरंही नाही. Amen. सत्य हे नाही आहे. And Saul he didn't know that he was an agent of the devil. आणि शौलाला कळलंच नाही की सैतान त्याला वापरतोय. Amen. आमेन. He didn't even realize he was walking on hell. शौलाला कळलं नाही की तो नरकावर चालतोय. We are talking about Paul. आपण पॉल झाला ना, जो नंतर शौलाचा पॉल, त्याच्याविषयी बोलतोय. First he was Saul. पहिलं तो होता शौल. He regarded himself to be going to heaven, आणि त्याने स्वतःला असं मानलं की मी स्वर्गात जाणारा आहे, but he was going to hell. पण तो नरकात जाणारा होता तोवर. But in spite of his terrible past, पण त्याचा जो काही महाभयानक भूतकाळ होता, there was still hope for him. तरी त्याला आशा होती. There was still hope for him. तरीही त्याला आशा होती. That thief on the cross, he still had hope. त्या वधस्तंभावरच्या चोराला सुद्धा आशा होती. He just had to turn to Jesus. फक्त येशूंकडे वळायचं बस. Saul's past did not qualify him. शौलाचा भूतकाळ काही शौलाला तेवढं शिक्षित करून ठेवत नव्हता. It did not qualify him to become the child of God. शौलाच्या भूतकाळानुरूप तो देवाचा संतान होऊ शकतच नव्हता. No. नाही. You may keep the law. तुम्ही नियमशास्त्र पाळत असाल, You may do good works. तुम्ही सत्कार्य सुद्धा करत असाल, You may do charity work. सामाजिक सेवा ही तुमची जोरात चालू असेल. Today, आज charity work is the top talk of the town. सामाजिक सेवेला सगळीकडे खूप प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्या चर्चाही खूप होतात. And sometimes, आणि कधी कधी sadly, Christians want to get into it only because there is no persecution. दुःखाची बाब ही आहे की काही ख्रिश्चन लोकांना त्या सामाजिक सेवेत जायची इच्छा होते. का? कारण तिथे छळ होत नाही, तिथे त्रास होत नाही. The worldly people will respect you, Christians will respect you. जगिक माणसं तिथे तुम्हाला आदर देणार, ख्रिश्चन माणसंही तिथे तुम्हाला आदर देणार. Try preaching Christ. ख्रिस्त कधी असा उभं राहून गाजून बघा, See what happens. बघा काय होतं. Under the cover of charity, many things can be done. सामाजिक सेवेच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात बेटा. That doesn't mean we don't have to do charity work. याचा अर्थ असा नाहीये की आपण सामाजिक सेवा करायची नाही. गैरसमजूत करून घेऊ नका. The whole world is doing charity. संपूर्ण जग समाज सेवा करतं. See? But Jesus said, पण येशू बोलले, when he had gone to that family's house, जेव्हा त्या एका परिवाराच्या घरी येशू गेले when Mary poured that ointment on his head, आणि मरियेनं त्याच्या डोक्यावर तो सुगंधी द्रव्य ओतून दिलं, Judas said, यहुदा बोलला, it would have been better if this ointment was sold and given to the poor. हे सुगंधी तेल असं वाया का घालवलं? आपण हे विकून त्याचा पैसा करून गरिबांना वाटला असता. Jesus said, येशू म्हणाले, the poor you will always have till your death. गरीब मरेपर्यंत तुझ्या सोबत असतील, I will not be there. मी नसणार आहे. My name will not be there in your midst. माझं नाव तुमच्यामध्ये कायम नसणार आहे. I am important मी now. महत्वाचा आहे असं येशू त्या जागी म्हणाले. Who started it? कोणी सुरुवात केली याची? Judas. यहुदा काका. And the disciples, आणि शिष्य, other disciples followed Judas. बाकीचे शिष्य यहुदाच्या मागे लागले. Say, try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय बोलतोय. Say, you serve God. देवाची सेवा कर रे, देवाची सेवा कर बेटा. And charity work is spontaneous. आणि समाज सेवा मग अशी आपोआप तुझ्यातनं बाहेर पडेल. सांगावं लागणार नाही, होत राहील. Bible says Jesus went about doing good, healing and curing and casting out demons. बायबल म्हणतं ना, येशू ख्रिस्त लोकांचं चांगलं करत फिरले, आरोग्य देत गेले आणि सैतानग्रस्तांमधून सैतान काढत गेले. Yes, you have to feed the poor. हा, गरिबांना तर आपण खाऊ घालायचंच आहे. You have to give to them that ask. आणि जे मागतात त्यांना तुम्ही द्यायचंच आहे. But don't make it a ministry. पण त्याला सेवेचं रूप
देऊ नका. See? ती मिनिस्ट्री नाहीये. Keep Jesus as the main focus. येशू मेन लक्ष पाहिजे सेवेत. Yes. In Acts 6, प्रेषित 6 what did Peter say? पेत्र काय बोलला? Because the widows were fighting. कारण विधवा बायका लागल्या भांडायला. आम्हाला मिळालं नाही, तिला दिलं देऊन, हो. आम्हाला कमी पडलं, एक तर तिला बायकांना भाजी भांडायला मिळाली. वेळ लागत नाही. They were always fighting. आणि सारख्या भांडायला लागल्या विधवा बायका. And the great apostles were only solving the widows' हो. fights. आणि हे सगळे ग्रेट प्रेषित लोक विधवा बायकांची भांडणं सोडवत बसले सारखे सारखे. They said, we cannot waste our time मग like this. प्रेषित म्हणाले, बाबा आम्ही नाही आमची वेळ वाया घालवू We शकत. have to be in the word and prayer. आम्हाला शब्दात आणि प्रार्थनेत आणि सुवार्तेत राहायचंय. You pick up 7 people and start doing that. तुम्ही 7 माणसं निवडा अभिषिक्त आणि मग तुमचं पंगत मांडा. You should know what you need to focus on. तसं तुझं तुला कळायला पाहिजे लक्ष कुठे आणि कशावर लावायचं. The world जग getting lost because of Jesus, not because of starvation. आज जग उपासमारीमुळे हरवत नाहीये, पण त्यांच्याकडे येशू नाहीये म्हणून जग हरवतंय. Praise God. देवाला धन्यवाद. Look at Paul, पॉल बघा, who was Saul, जो शौल होता, going on the Damascus road, दिमिश्काच्या रस्त्यावर जात होता, trying to catch all those Christians, सगळ्या ख्रिश्चन लोकांना धरायच्या प्रयत्नात putting them behind the आणि bars. त्यांना तुरुंगात डांबायच्या प्रयत्नात. Suddenly at Damascus road, अचानक त्या दिमिश्काच्या रस्त्यावर Jesus stopped him येशूंनी त्याला थांबवलं. on the way to failure. आणि अपयशाच्या मार्गावर शौल असताना येशूने त्याला थांबवून घोड्यावरनं पाडला And gave him a revelation. आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पाडून त्याला प्रगटीकरण दिलं. His eyes were opened. आणि मग त्याचे डोळे जे लख्ख उघडले ना, What did he say? काय म्हणाला मग तो? What do you want me to do for you? मी Tell me. काय करू तुझ्यासाठी मला सांग. Up till today, I did my own way. आजपर्यंत मी मला हवं ते केलं. But now, आता what do you want me to तुला do? काय हवंय माझ्याकडनं करून मला सांग. That is the born again experience. त्याला म्हणतात नवीन जन्माचा अनुभव. Lord, what do you want me to do? की प्रभू तुला माझ्याकडनं काय करून हवंय मला And I सांग. will do that. मी करीन, मी तेच Not करीन. what I like. मला जे आवडतं ते नाही, It's not my will. माझी इच्छा नाही, But let your will be done in तुझी my इच्छा life. पूर्ण हो माझ्या जीवनात. Are you getting me? कळताय people? ना मी काय म्हणतोय. Jesus gave him a ministry. आणि मग येशूंनी त्याला सेवा दिली ज्याला आपण मिनिस्ट्री म्हणतो. All his failures did not define his end. त्याच्या सगळ्या अपयशातून त्याचा अंत ठरला नाही. No, no. नाही 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 नाही. If you also thinking that you have failed God, तुम्हालाही जर असं वाटत असेल आणि असा विचार तुम्ही करत असाल की मी देवाला अपयशी केलंय, that failure is not your final bus stop. ते अपयश म्हणजे तुझा शेवटचा निर्णय नव्हे किंवा शेवट नव्हे. You can turn to God even now. आताही तुम्ही देवाकडे परत वळू शकता. Repent. पश्चाताप Come करा. back to God. देवाकडे परत He या will receive you. आणि आम्ही तो देव तुला स्वीकारेल. And the picture that he has got, he will give it to आणि you. मग देवाने जे तुझं चित्र काढलंय ते चित्र देव तुझ्या हातात देईल की हे असं मी तुला बनवलंय, असा राहा. I know for 8 months I was praying after I got saved. मला आठवतं ना, माझं तारण झाल्यानंतर 8 महिने मी प्रार्थना करत होतो. Seeking his face. 8 महिने दिवस रात्र देवाला शोधत होतो. If I wanted to do ministry, why would I seek his face? मला मिनिस्ट्री करायची असेल, सेवा करायची असेल तर मी करूही शकलो असतो तशीच. एवढं काय देवाला प्रार्थनेत शोधायचं. Like today people do ministry without prayer आज जसं माणसं प्रार्थनेशिवायची मिनिस्ट्री करतात because they do what they want to do. कारण त्यांना हवं ते करतात. But if you want what God wants you to do, then you have to spend time in prayer. पण तुला जर देवाला जे हवंय ते करायचं असेल तर प्रार्थनेत वेळ घालवावी लागेल. I never met people. मी कधी लोकांना नाही भेटलो त्या दरम्यान. Rarely I used to meet people. फार कमी भेटायचो मी लोकांना तेव्हाही. Never visited people's आणि homes. लोकांच्या घरी पण फारसा गेलो नाही. Only met God. फक्त देवाला भेटत राहिलो. And then God opened my eyes on 23rd September मग 23 सप्टेंबरला 1989. 1989 23 सप्टेंबर देवाने माझे डोळे उघडले. He gave me a vision. देवाने मला दृष्टांत He दिला. showed me this church. हे चर्च देवाने मला दाखवलं. He showed me the crowd. गर्दी दाखवली. And the Lord spoke to me आणि first time. प्रभू पहिल्यांदा माझ्याशी बोलला I'm giving you this church, की मी तुला हे चर्च देत but आहे, be faithful to पण me. तू माझ्याशी विश्वासू And I will be faithful to मी you. तुझ्याशी विश्वासू राहीन. Get the poor people गरीब लोकांना आण, and preach to them the good news. गरिबांना सुवार्ता सांग. And I will make them rich. मी त्यांना धनवान करीन And they will make you rich. आणि ते तुला धनवान करतील. This is what the Lord said. हे देवाने मला सांगितलेलं माझा मॅन्डेट आहे प्रभूकडून आलेला हा. ह्याच्यावर मी उभा गेली 35 वर्ष. नाहीतर दापोडी मला माहित नव्हती बेटा.
And after that, in 1992, I think, आणि मग सुमारे 1992 दरम्यान when I went for power ministry, पॉवर मिनिस्ट्री डीजे दिनकरन अंकल यांच्याकडे जेव्हा मी गेलो and I prayed, आणि प्रार्थना केली, Lord, प्रभू let your word be confirmed by this prophet of God. तुझा शब्द, तुझा हा संदेष्टा मला पटवून सांगू दे. And when he laid his hands on आणि me, डीजे दिनकरन अंकलनी जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला, he said, म्हणाले, the Lord is saying, प्रभू असं सांगत आहे, you will win souls in hundreds and तू thousands. शेकडो आणि हजारोने आत्मे जिंकणार आहेस. हे तेच आहे. I wrote it down. मी लिहून ठेवलंय माझ्या That was a confirmation for me. कन्फर्मेशन मिळाली मला, देव जे माझ्याशी बोलला होता त्याची. Praise God. देवाला धन्यवाद. What are you aiming at getting or achieving in life? मी काय म्हणतो, आयुष्यामध्ये तुम्ही काय कमवायच्या, काय करायच्या मागे लागलाय? The desire of your heart तुझ्या हृदयाची इच्छा काय आहे? to serve God. देवाची सेवा करायची आहे. Everything will follow. सगळं येईल बाकी मागे. Jesus said, येशू the बोलले, Gentiles seek after these things. अरे परराष्ट्रीय या गोष्टींच्या मागे लागतात. You seek first the kingdom of heaven and its righteousness. तू पहिलं स्वर्गाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोध. And all these things I will add to बाकी या सर्व गोष्टी मी तुला भरीला म्हणून जीवनात दे. Everything. सगळं दे. name, fame, money, clothes, food. अन्न, वस्त्र, निवारा, नावलौकिक, प्रसिद्धी, सगळं देईन. You don't need to struggle so much. एवढे संघर्ष तू करायची गरज नाही. Praise God. Amen. Even now, आताही no matter how many times you have failed in your life, कितीही वेळेला जरी तुम्ही आयुष्यात अपयशी झालेले you असाल, can still get it. तरी तुम्हाला There मिळू is शकते. still hope for you. अजूनही तुला आशा आहे. There is still hope for you. अजूनही तुला आशा आहे. Don't forget your dreams. तुझी स्वप्न विसरू नको. Don't shelve your dreams. तुझी स्वप्न खुंटीला टांगू नको. Because those dreams are what you are made of. कारण त्या स्वप्नांचाच तू बनलेला आहे. This desire is not your neighbor's ही desire. इच्छा तुझ्या शेजाऱ्याची नाहीये. That is your desire ही that God तुझी has इच्छा put आहे, in your की जी heart. देवाने तुझ्या हृदयात टाकलेली आहे. You are not an ordinary तू person. साधा माणूस नाहीये. Sometimes when you think of, coming up in life, कधी कधी जेव्हा आपण आयुष्यात वर यायचा प्रयत्न करतो, it's not the devil feeding you. त्याला सैतान तुम्हाला खाऊ घालत It's नसतो. the image of God. देवाची प्रतिमा. God wants you to succeed in life. देवाची इच्छा आहे की तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हावं. You have to arise today. आज तुम्ही उठायचंय You have to jump out of your shadows. आणि आपल्या सावलीतनं छायेतनं उड्या You have to मारायच्या jump out of your past failures. आणि भूतकाळातल्या अपयशातनं बाहेर You have पडायचं to cling on to the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याला घट्ट धरून राहायचंय. Pray to Him. देवाला प्रार्थना करायची Lord. की प्रभू, Put me back to the position that you always had about me. ज्या अवस्थेमध्ये मी तुला हवा होतो, जे चित्र तू माझ्याविषयी काढलेलं आहे, तिथे मला परत आण. I have not reached there, मी Lord. तिथपर्यंत अजून पोहोचलेलो नाही. Only by your grace I can reach तुझ्या there. कृपेनंच मी पोहोचू शकतो. Take me there, Lord. मला तिथे ने रे बापा. Failure is not your last bus stop. अपयश म्हणजे तुझा शेवटचा बस थांबा, बस स्टॉप नाहीये. No. नाही नाही There are नाही. many things kept अनेक for गोष्टी you. अजून तुझ्यासाठी देवाने ठेवलेल्या आहेत. You shall never fail again. कधीही तुम्ही परत अपयशी होणार नाही. You shall rise up. तुम्ही उत्कर्षाला You shall येणार. march. तुम्ही पुढे You जाणार. shall move forward तुम्ही पुढे जाणार. in the name of Jesus. येशूच्या नावात. Amen. आमेन. Yes, I am humble, मी नम्र आहे, but पण I want to be what God has made me. मला देवाने जे बनवलंय तेच मला बनायचंय. Praise God. आमेन. Say a prayer now. आता एक प्रार्थना माझ्या मागून बोला. The failures of my forefathers. म्हणा, माझ्या पूर्वजांचं अपयश, The failures of my father's home. माझ्या वडिलांचं अपयश, Failures in my mother-in-law and father-in-law's homes. माझ्या सासू सासऱ्यांच्या म्हणजे माझ्या माहेरच्या आणि सासरच्या घरचं अपयश, All these that are assigned to end my life. हे जे सगळं माझ्या जीवनाचा अंत करायला मागत आहे, Let it leave me in the name of Jesus. आता येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Anything assigned to make me an ultimate failure. आणि जी कुठली गोष्ट मला अगदी अपयशी करून टाकायला येत आहे, Leave me in the name of Jesus. सोड मला येशूच्या नावात. My past failures माझ्या भूतकाळातलं अपयश, that is raising up its ugly heads जे त्याचा जे खराब मस्तक परत वर काढत आहे, to close my destiny. माझ्या आयुष्याच्या दिशेला बंद करून ठेवायला, I break it in the name of ते Jesus. सगळं तोडून टाकतो मी येशूच्या नावात. All those powerful demons, ते सगळे शक्तिशाली सैतान, those spirits that are behind the failures in my life, भूत आणि दुरात्मे माझ्या आयुष्यामध्ये मला अपयशी करायला आलेले, leave me in the name of सोड Jesus. मला येशूच्या नावात. Every curse of failure, प्रत्येक अपयशाचा शाप
issued by any man or woman who is jealous of me. कुठल्याही माणसाने, कुठल्याही पुरुषाने, स्त्रीने ज्यांना माझा तिरस्कार आहे, ईर्ष्या आहे, माझ्यावर सोडतायत, Your end has come. तुमची अखेर आली आहे. Go in the name of Jesus. जा येशूंच्या नावात. All kinds of destroyers leave me in Jesus' name. सर्व पद्धतीचे नाश येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. All the evil powers that are dispatched to end my career and my life, leave me in Jesus' name. जी सगळी दुरात्म्यांची शक्ती माझं जीवन, माझं करिअर संपवायला आलेली आहे, सोड मला येशूंच्या नावात. I will not entertain them in the name of Jesus. मी नाही त्यांना थारा देणार येशूंच्या नावात. They have to go back in Jesus' name. त्यांना येशूंच्या नावात माघार घ्यावीच लागेल. God has a special image of me in his mind देवाने देवाच्या मनात माझा खास फोटो काढून ठेवलाय. that I have to accomplish मी तसाच होणार आहे, मला तेच पूर्ण करायचंय by the grace of God. देवाच्या कृपेनं. In the name of Jesus, येशूंच्या नावात I am not going to be a failure. मी नाही अपयशी होणार. I am not going to die a premature death. मी नाही माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर मरणार. I will live मी जगणार. to declare the glory of God. देवाचा गौरव जाहीर करायला मी जगणार. Devil, सैताना, you cannot touch me. तू नाही मला हात लावू My शकत. life is in the hands of माझं God. जीवन देवाच्या हातात आहे. My future is in the hands of माझं God. भविष्य देवाच्या हातात आहे. I am what I am according to God's grace. देवाच्या कृपेमुळे मी जे आहे ते आहे. He has written a beautiful testimony about me देवाने माझी साक्ष फार सुंदर तयार केलेली आहे. because he had कारण said, ते बोललाय, before I formed you in the belly, तुझ्या आईच्या ओटीपोटात मी तुझा गर्भ टाकण्या अगोदर I knew you. मी तुला जाणत होतो. Before you came forth तू बाहेर येण्या अगोदर, out of the womb of your mother, तुझ्या आईपासून तुझी प्रसूती होण्या अगोदर I sanctified मी you. तुला शुद्ध केलेलं आहे. I ordained मी you तुला नेमलेलं to आहे be a prophet to the nations. देशांसाठी संदेष्टा म्हणून. Jeremiah, इर्मया, don't say you are an ordinary person. असं म्हणू नको मी साधा माणूस आहे. You became ordinary because of your own foolish things, तुझ्या स्वतःच्या मूर्खासारख्या गोष्टींमुळे तू साधा झालाय. because of your negative faith, तुझ्या नकारात्मक गोष्टींमुळे तू साधा झालाय. because you don't believe on me. कारण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. But I have got a great image of you. पण माझ्याकडे तुझी मोठी प्रतिमा आहे. I have got a great plan for you. तुझं चित्र, तुझी योजना मी मोठी केली You आहे. shall succeed. तू यशस्वी होणार Just आहे. walk with me, says the Lord. केवळ माझ्या सोबत चाल असं देव सांगत Just आहे. believe in me, says केवळ the Lord. माझ्यावर विश्वास ठेव असं देव बोलत आहे. I will lift you up मी तुला जरूर वर आणि in the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, rise up, people. चला सगळ्यांनी आता उभे राहा. You are in a great place. तुम्ही आज इतक्या महान जागेत देवा घरी येऊन बसलाय. You are in a great place हे देवघर म्हणजे किती सुंदर जागा. where elevation is किती possible मोठा उत्कर्ष इथे शक्य आहे माहित आहे. by the grace of God. देवाच्या कृपेनं तुम्ही खूप उत्कर्षाला येऊ शकता. God can do it for you. देव तुमच्यासाठी करू शकतो. Now is your time of elevation. आता तुमची उन्नतीची वेळ आहे. No failure has sealed your fate. एकही अपयश तुमच्यावरती शिक्कामोर्तब करून ठेवलेलं नाही. No. नाही म्हणजे नाही. The devil has an expiry date. You don't have an expiry date. सैतानाकडे एक्सपायरी तारीख आहे, तुमच्याकडे नाही. Your pain has an expiry date. तुमच्या वेदनेला एक्सपायरी तारीख Your आहे. sickness has an expiry तुमच्या date. आजारांना एक्सपायरी तारीख आहे. But you don't. पण तुम्हाला नाही. You are made in the image and likeness of God. तुम्ही दिसाला देवासारखे आणि देवाच्या रूपात बनलेले लोक आहात. You are a child of God. तुम्ही देवाची मुलं आहात. Say, I am a child of God. म्हणा मी देवाचं संतान आहे. What I want to do, I can do. मला जे करायचंय ते मी करू शकतो By the grace of God. देवाच्या कृपेने. In the name of Jesus. येशूंच्या नावात. All authority and all power has been given to my Jesus. सगळा अधिकार, सगळं सामर्थ्य माझ्या येशूंना दिलेलं आहे. Both in heaven and on the earth. स्वर्गात आणि पृथ्वीवरती I came to rule and reign. मी राज्य करायला आलेलो आहे. I have not come to become a slave. मी गुलाम बनायला आलेलो नाहीये. I am a slave of Jesus, मी not a slave येशूचा of गुलाम the आहे. world. मी जगाचा गुलाम नाहीये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद I देव love you, बापा. Lord. माझं तुझ्यावर प्रेम I आहे. love my neighbor. माझं माझ्या शेजाऱ्यावर पण प्रेम आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ramanthala rabba shakara bara manthala rabba kara bara bara bara. You have to receive your healing and your blessing right now in Jesus' name. तुम्हाला तुमचे आशीर्वाद आणि आरोग्य आता येशूंच्या नावात मिळायला हवंय. Your mind should be renewed. तुमचं मन नवीन व्हायला हवंय. Your mind should be renewed. तुमचं मन नवीन व्हायला हवंय. See yourself fresh. स्वतःला अगदी ताजं तवानं बघा. See yourself young. स्वतःला तरुण बघा. See yourself strong. स्वतःला बलवान बघा. See yourself overcomers. स्वतःला विजयी बघा. And you will overcome. आणि तुम्ही विजयी व्हाल. Praise God. मात करणारे व्हाल. Thank you, Jesus. खराबा शंदरो करो Every बाबा. morning when I get up, रोज सकाळी जेव्हा मी उठतो I told you,
मी तुम्हाला सांगितलंय, I don't pull myself from my bed. मी स्वतःला असं फरफटत उठत नाही I बिछाण्यातनं. jump from my मी bed उडी मारून उठतो रोज सकाळी. every morning रोज सकाळी as though I've got springs on my की feet. जणू माझ्या पायाला स्प्रिंग लागली I असेल. jump and get up from उडी the bed मारून रोज सकाळी मी उठतो, because it's a new morning. कारण नवीन सकाळ, It's a new day. नवीन The दिवस. grace and mercy of God is new every देवाची morning. कृपा आणि दया रोज सकाळी नवीन असते. And I know आणि मला ठाऊक I आहे, will meet God's mercy every morning देवाच्या दयेला मी रोज सकाळी भेटणार if I आहे. get up with a smile. जर मी हसतमुख उठलो तर I will meet God's mercy every देवाच्या morning. दयेला मी रोज सकाळी बघणार. जर He मी will हसतमुख take उठलो, care of me. देव मला सांभाळणार. He'll prepare a way for me. देव माझ्यासाठी मार्ग तयार He will करणार establish my steps. आणि देव माझ्या पावलांना स्थिर स्थावर He will करणार. seal my destiny. देव माझ्या आयुष्याच्या दिशेला शिक्कामोर्तब Thank करणार. you, Jesus. धन्यवाद Say माझ्या thank you, देवा. Jesus. म्हणा सर्वांनी धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद It's येशू. enough that you बस. have Jesus. येशू आपल्या सोबत आहेत तेवढं बास It's आहे. enough. बास आहे. You don't need anything else. आपल्याला आणि कशाची आणि कुणाची गरज नाही. You have Jesus, you have life. येशू आपल्या सोबत आहे, आपल्याकडे जीवन You have आहे. Jesus, you have future. येशू तुझ्या सोबत आहे, तुला भविष्य आहे. You have Jesus, you have eternity. येशू तुझ्या सोबत आहे, तुला मोक्ष म्हणजे अनंत काळचं जीवन Thank you, आहे. Jesus. धन्यवाद A येशू. Christian should not cry. ख्रिश्चन माणसाने कधी रडत नाही बसायचं. He has Jesus. येशू आपल्या सोबत आहेत रे. Thank you, Father. रडत काय बसलायस? Thank येशू you, आपल्या Jesus. सोबत आहेत. Rise up Hallelujah. from your ash heap. उठा, राखेच्या ढिगातनं उठा. Look to God. देवाकडे बघा. He will wipe away every tear from your देव eyes. तुमचा प्रत्येक अश्रू पुसून टाकेल He will make you to shine. आणि तुम्हाला चमकवेल. In the worst darkness you can अगदी shine. वाईटातल्या वाईट अंधारात पण तुम्ही चमकाल. That is the power we carry. हे सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. Thank you, Father. धन्यवाद Lord, येशू. right now I pray for प्रभू, my या वेळेला people. माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Let your grace abound in their तुझी lives. कृपा भरपूर त्यांच्या जीवनावर येऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद. रबा, Let them खराबा, paint the शंदो. picture that God has about them. देवाने जे चित्र त्यांच्याविषयी काढलंय तेच चित्र त्यांना मिळू दे. Yes. हो. खराबा शांदारा खराबा संदो. From that day, Jeremiah's life changed. त्या दिवसापासून हिरमयाच्या जीवनाचा नक्षा बदलला. He thought that he is a purposeless man. हिरमयाला वाटत होतं माझ्या जीवनाला काही संकल्पच नाहीये. God revealed to him, देवाने त्याला प्रगट केलं की हिरमया, you are not an ordinary fellow. एक्सक्यूज मी, तू काही साधा माणूस नाहीयेस. The devil has made you to look ordinary, सैतानाने तुला साधं दिसायला लावलंय. but you are not. तू साधा नाहीयेस. डबा Praise खराबा God. शांतो नको रो बाबा. Say, I am a child of God. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. I can trample upon snakes and scorpions. साप आणि विंचवांना मी तुडवू शकतो. No power of the devil can touch me. एकही सैतानी सामर्थ्य मला हात नाही लावू No शकत. plague shall come near my एकही dwelling. पिढा माझ्या घराजवळ येऊ नाही The शकत. Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ I आहे. shall not मला want. काही उणे पडणार His नाही. goodness and mercy shall follow me all the त्याची days of दया my आणि life. चांगुलपण आयुष्यभर माझ्या मागे चालेल. The Lord is my light and my प्रभू salvation. माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. Whom shall I मी fear? कुणाला आणि कशाला घाबरू? No weapon formed against me shall prosper. एकही शस्त्र माझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. No tongue shall wag against me. एकही जीभ माझ्या विरुद्ध वळवळणार नाही. God said, देव बोललाय, not a dog will bark एक कुत्र फुंकणार नाही. in the land of Goshen. गोशेन प्रांतात Not a dog will bark एक कुत्र फुंकणार नाही. गोशेन प्रांतात because my children are there. कारण माझी मुलं त्या प्रांतात राहतात. खराबा शांदा रांडाला खराबा बाबा बाबा. Ramanthala rabba kara bara bara. My God Forever you will said, be the lamb upon the throne. Can Take we it, sing take that? it, Come take on. it. Worship him in the Holy Ghost. Worship him and he will lift you up. The lamb upon the throne. Hallelujah. Amen. Lift up your hands. Come on, everybody. The whole church. Come on, come on, come on. Lift up your hands and praise him. Worship him in the Holy Ghost. The Lord is here. Hallelujah. Once again, forever. Forever you will be. The lamb upon the throne. Amen. धन्यवाद स्वामी राजा. धन्यवाद. I gladly bow my knee And worship you alone. and worship you alone. Because Yes, we all worship heaven declared the glory of the living God. Hallelujah. Hallelujah. The glory of the Amen. Lord. All heavens declare. Who can compare? Who can compare with the beauty of the Lord? Hallelujah. Beauty of the Lord. Once again, all heavens declare. All heavens declare
the glory Make your of the Father happy. risen Make your God Lord. happy. Who can compare with the beauty of the Lord? Whatever you will be, Forever you will be. Yes. Forever you will be. The Lamb upon the throne. yes, my Jesus, I gladly bow my knees I gladly bow my and knee worship you alone, alone, alone. and worship you For the last time, forever you will be. forever you will be. The Lamb upon the throne. The Lamb upon the throne. We will gladly bend our knees. We gladly bow our knee Yes. Worship you alone. and worship you alone. Glory to you, We worship Glory to you, Lord Jesus Christ. तुला सदा गौरव देतो देव The Lord said, प्रभू बोललाय worship me, माझी आराधना कर and my blessing shall be on your food and water. म्हणजे माझे आशीर्वाद तुझ्या अन्न पाण्याला लागतील मी तुला बरकत देईन बरकत I will make you above, not below. मी तुला मस्तक करीन वर आणीन खाली I नाही will make you the head, not the मी tail. तुला मस्तक करीन शेपूट नाही अबा खराबा I शंत will give people for your life. तुझ्या जीवा खातर मी लोक पुरवीन Amazing Lord. तुला लागणारे लोक बेटा मी देईन तू टेन्शन नको घेऊ Why do you worry? He says. कशाला काळजी करतो रे कशाला काळजी करतो तुझ्या जीवासाठी धोक्यात जीव घालणारे लोक मी तुला देईन Because these days, कारण या अलीकडच्या दिवसात the devil is putting a lethargic spirit everywhere. सैतान सगळीकडे एक आळसाचा आत्मा टाकतोय He's trying to remove your eyes from Jesus. आणि सैतान तुमचे डोळे येशूंवरून हटवायला मागतोय लोक आळशी होत आहेत प्रभूचे लोक आळशी होत आहेत And they are struggling in the world आणि संघर्ष करतायत to जगात make जाऊन their life by their own. डोकी फोडतायत जगात जाऊन आयुष्य बनवायला आणि कमवायला And then become motivating speakers. आणि मग चेतना आणि प्रेरणा देणारे वक्ते बनतायत We are not motivating speakers, we are testimony speakers. आपण काही चेतना प्रेरणा देणारे वक्ते नाही आपण साक्ष जिवंत We give testimony of what the Lord has done in our प्रभूने जे lives. केलंय त्याची साक्ष आपण देतो आणि म्हणतो बघ माझ्याकडे येशूनी बघ लुक व्हॉट द लॉर्ड हॅज डन Amen. आमेन Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा Progress in your life in the name of Jesus. येशूंच्या नावात आयुष्यात प्रगती Let करा abundance be your portion in the name of Jesus. भरपुरी तुझा वाटा बनव येशूंच्या नावात Be healed in your bodies in the name of Jesus. बरा हो शारीरिक आजारांपासून येशूंच्या And नावात every work of the devil, आणि सैतानाचं प्रत्येक कृत्य leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये Leave my people in Jesus' name. माझ्या लोकांना येशूंच्या नावात सोड Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो Amen and amen.